तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मका पिकासाठी जबरदस्त 3 तणनाशकांविषयी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत। त्यामध्ये मित्रांनो, गाजर गवत असेल, दुधी गवत असेल, त्याचबरोबर मोठे जे गोलपानाचे गवत आहे त्या पानांकरिता कोणत्या तणनाशकाचा वापर करावा, त्याचबरोबर हरळी असेल किंवा लांब पानाचे गवत असेल, त्याच्यामध्ये चिटके गवत वगैरे जर असेल तर त्यासाठी कोणते तणनाशक वापरावे। तर मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये केने गवत वगैरे आहे, ते केने गवत देखील कशा प्रकारे जाईल, त्यासाठी कोणतं तणनाशक वापरणं गरजेचं आहे, याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या YouTube चॅनलवर। जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो, मका पिकामध्ये नंबर 1 चं जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो सिंजेंटा कंपनीचं कॅलरीज एक्स्ट्रा या नावाने येतं। मित्रांनो, कॅलरीज एक्स्ट्रा याचा देखील मका पिकामध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट हा आपल्याला भेटत असतो। त्यामध्ये आपण जर विचार केला, सर्वसाधारण कॅलरीजचा वापर करत असताना मका पिकामध्ये मका पेरणी झाल्यानंतर सर्वसाधारण 20 ते 25 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या कॅलरीज एक्स्ट्रा या तणनाशकाचा स्प्रे घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं। कारण की मित्रांनो, ज्यावेळेस गवताची कंडिशन त्याच्यामध्ये लांब पानाचं गवत असेल किंवा गोल पानाचं गवत असेल, ही जी सर्व प्रकारची जी गवत आहेत ती गवत 2 ते 3 पानाच्या अवस्थेत असेल किंवा 4 पानाच्या अवस्थेत जर गवत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कॅलरीज एक्स्ट्रा या तणनाशकाचा वापर करू शकतात। त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर जे कॅलरीज एक्स्ट्रा तुम्ही तणनाशक वापरणार आहात याच्यामध्ये एक गोष्ट मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, जर तणाचं प्रमाण वाढलं असेल, त्याचबरोबर तण जर जास्त प्रमाणामध्ये मोठं वाढलं तर कॅलरीज एक्स्ट्रा हे तणनाशक वापर करू नका। मोठ्या गवतामध्ये मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, गोलपानाचं गवत असेल, त्याचबरोबर गाजर गवत वगैरे जर असेल याचा पूर्णपणे नायनाट होतो। मात्र जर गवत वाढलं तर गवत वाढल्यानंतर याच्यामध्ये जे आपलं चिटके गवत वगैरे येतं ते चिटके गवत देखील जात नाही, हरळी जात नाही। त्याचबरोबर मित्रांनो, इतर जे काही गवत आहे ती मोठी झाल्यानंतर कॅलरीज एक्स्ट्रा या तणनाशकाने जात नाही। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर लवकरात लवकर जर कॅलरीज एक्स्ट्राचा जर स्प्रे घेतला, साधारणतः 25 दिवसाच्या आतमध्ये मका पिकामध्ये जर कॅलरीज एक्स्ट्राचा स्प्रे घेतला तर प्रति एकरासाठी प्रति 200 लिटर पाण्यातून 1400 ml कॅलरीज एक्स्ट्रा या तणनाशकाचा तुम्हाला वापर करणं गरजेचं आहे। जर मित्रांनो तुम्ही प्रति 200 लिटर पाण्याकरता 1400 ml जर तुम्ही कॅलरीज एक्स्ट्राचा वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला मका या पिकामध्ये बघायला मिळणार आहे। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कॅलरीज एक्स्ट्रा वापरणार आहात त्याच्यामध्ये केने गवत असेल, त्याचबरोबर लांब असलेलं चिटके गवत असेल, त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये जर लवाळा असेल तर लवाळा ही जी गवत आहेत ही गवत जात नाही। त्यामुळे मित्रांनो, ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी नोंद ठेवणं गरजेचं आहे। आपल्या शेतामध्ये कोणतं गवत आहे त्या दृष्टिकोनातून त्या अभ्यास करून त्या दृष्टिकोनातूनच तुम्हाला तणनाशकाची निवड करणं गरजेचं आहे। त्यामध्ये मित्रांनो, मका पिकासाठी नंबर 2 चं आणि अत्यंत महत्त्वाचं तणनाशक म्हणजे टिंजर। मित्रांनो, टिंजरचा मका पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो, टिंजरचा वापर करत असताना मका पिकामध्ये 25 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकता। परंतु मित्रांनो, काही कारणास्तव जर तुमचं गवत वाढलं तरी देखील याचा स्प्रे जर तुम्ही आपल्या मका पिकामध्ये घेतला तर जबरदस्त रिझल्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यामध्ये मित्रांनो, गोल पानांचे जेवढे काही गवत आहे त्याचबरोबर लांब पानाचे संपूर्ण गवत या तणनाशकाने जाते। परंतु मित्रांनो, त्याच्यामध्ये हरळी असेल, त्याचबरोबर लव्हाळा गवत जे आहे हे गवत जात नाही। तेवढ्या कालावधीपुरतं ते गवत पिवळं पडतं, हे 100% खरं आहे। वरचं वाळतं हे पण खरं आहे, परंतु 100% लवाळा आणि हरळी हे गवत जात नाही। बाकी इतर गवत जे आहेत त्याच्यामध्ये केने गवत वगैरे जे आहे ते पूर्णपणे टिंजर या तणनाशकाने जाते। साधारणतः टिंजर या तणनाशकाचा आपण जर विचार केला ना, एक पॅकिंग येते, त्या पॅकिंग मध्ये टिंजर 30 ml येतं BSF कंपनीचं, त्याचबरोबर त्याच्यामध्ये स्टिकर आहे। त्यानंतर फ्लक्स नावाने जी अल्ट्राजिन पावडर आहे, ही पावडर हे तिघं सगळे कॉम्बिनेशन एकत्र करून डायरेक्ट 200 लिटरची पॅकिंग आहे। डायरेक्ट 200 लिटर पाणी तयार करायचं आहे। जर डायरेक्ट 200 लिटर पाणी तयार केलं तुम्ही त्या एका कॉम्बिनेशन मध्ये पूर्ण बॉक्स मध्ये तर चांगल्या प्रकारे तुम्हाला मका पिकामध्ये रिझल्ट हा भेटत असतो। परंतु मित्रांनो, बरेचसे काही शेतकरी काय करतात की 100 लिटर आता करतात, त्याच्यामधलं अर्ध अल्ट्राजिन वापरतात, त्याचबरोबर अर्ध टिंजर, असं काही करू नका। पूर्ण 200 लिटर पाण्यासाठी तुम्ही त्या टिंजरचा एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून त्याचा तुम्ही 200 लिटर पाणी तयार करून स्प्रे घ्या। स्प्रे घेत असताना कुठल्याही प्रकारचं गवत टळता कामा नये, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा। त्याच्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला 30 ml BSF कंपनीचं ओरिजिनल जे टिंजर आहे ते आधी पाण्यात टाका, ते पूर्णपणे मिक्स करा। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये अल्ट्राजिन पावडर आहे, ती अल्ट्राजिन पावडर म्हणजे फ्लक्स जी पावडर आहे ती पावडर पूर्णपणे 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी व्यवस्थितपणे एकत्र करा। एकत्र केल्यानंतरच त्याच्यामध्ये तुम्हाला जी
स्टिकरची जी बाटली दिलेली आहे किंवा स्टिकरची जी बॉटल दिली आहे ती एकत्र करून तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो नंबर 3चं जे तणनाशक आहे ते म्हणजे मित्रांनो लॉडिस आणि त्याच्याबरोबर फुस्ट। त्याच्यामध्ये मित्रांनो हे जे बायर कंपनीचं लॉडिस आहे याचा देखील चांगल्या प्रकारे मका पिकामध्ये आपल्याला रिझल्ट बघायला मिळत असतो। त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता। चांगल्या प्रकारे रिपोर्ट त्याचे देखील आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामध्ये मित्रांनो लॉडिस वापरल्यामुळे सर्व प्रकारचे गवत असेल, त्याच्यामध्ये लांब पानाचे गवत असेल, त्याचबरोबर रुंद पानाचे गवत असेल, जे चिटकाळे गवत वगैरे आहे ते पूर्णपणे त्याच्याने जाते। त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटल्यानंतर आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील फुस्ट नावाने जे आपलं तणनाशक आहे त्याच्यामध्ये अल्ट्राजिन 50% WP म्हणजे पावडर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेलं अल्ट्राजिन आहे त्या फुस्ट मध्ये बायर कंपनीच्या। त्याच्यामुळे त्याचा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मका पिकामध्ये बघायला मिळणार आहे। मित्रांनो एकंदर ही जी 3 तणनाशकं मी तुम्हाला सांगितली या 3 तणनाशकांचा तुम्हाला वापर करणं योग्य वेळेवर गरजेचं आहे। तिघही तणनाशकांचा वापर करत असताना सर्वसाधारण मका लागवडीपासून 25 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या तणनाशकांचा स्प्रे घ्यायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गवत वाढलं आणि त्यानंतर जर कुठं पाणी असेल किंवा पाऊस असेल इतर काही कारणाने जर स्प्रे करायला जर लेट झालं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टिंजर वापरा, 100% रिझल्ट तुम्हाला भेटेल। त्याच्यामध्ये गाजर गवत या पोझिशनला जरी आलं तरी देखील तुम्ही त्याच्यामध्ये टिंजरचा वापर करून चांगल्या प्रकारे मका या पिकामध्ये तणनाशक नियंत्रण करू शकता। त्यामध्ये मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।